विष्णू सहस्रनामाचा आता आपण 17वा श्लोक बघतोय. 14, 15, 16 या तिन्ही श्लोकांमध्ये एकूण 24 नावं आपण आतापर्यंत बघितली. आता 17व्या श्लोकापासून 25व्या नावाला सुरुवात झाली आहे. 25-26 पुढचे. सर्व शर्व शिवस्थाणुर भूतादिर निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. या श्लोकात पहिलं नाव आणि तसं 25वं नाव सर्वः. ओम सर्वाय नमः. असतश्च सतश्चैव सर्वस्य प्रभवाप्ययात् सर्वस्य सर्वदा ध्यानात् सर्वमेनं प्रचक्षते. संजय धृतराष्ट्राला भगवंताच्या नामाची व्युत्पत्ती सांगतात. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये 17वा अध्याय आणि 11व्या श्लोकात हे सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की जो आता आपण श्लोक वाचला, असतः च सतः च एव. असत आणि सत सगळ्याची उत्पत्ती सर्वस्य प्रभवाप्ययात म्हटलंय. जे आता वाचलं आधीच आम्ही शंकर भाष्यात केलेलं आहे ते की असत आणि सत सगळ्याची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं स्थान असल्याने आणि तसेच सर्वस्य सर्वदा ज्ञानात सगळ्यांना जाणत असल्यामुळे सर्वम एनम प्रचक्षते. त्या तत्वाला सर्व या नावाने ओळखल्या जातात किंवा त्याला सर्व असं म्हटलेलं आहे. भगवान सर्व आहे. गीतेच्या 11व्या अध्यायात 40व्या श्लोकात अर्जुन म्हणून म्हणतोय की अनंत वीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसि सर्वः. अनंत वीर्य म्हणजे पराक्रमशाली अशा आपण काय केलंय, सर्वम समाप्नोषि, हे सर्व जग व्यापलंय आणि म्हणूनच आपण कसं आहे, ततः सर्व असी, आपण सर्वरूप आहात. असे म्हणजे आहे. वेत्तासी वेद्यै, जग जाणणारे सुद्धा आपण आहात आणि वेद्यै म्हणजे जाणण्या योग्यही आपणच आहात. वेत्तासी म्हणजे जग जाणणारेही आणि वेद्यम म्हणजे जाणण्या योग्यही आपणच आहात. त्वया ततं विश्वमनंत रूप, आपणच हे सर्व विश्व व्यापलेले आहे. म्हणूनच पुन्हा गीतेच्या 11व्या अध्यायात 40व्या श्लोकात म्हटलंय की नमोस्तुते सर्वत एव सर्व. अशा तुम्हाला, तुम्हीच सर्व काही आहात, अशा तुम्हाला नमः अस्तु, नमस्कार असो, ते म्हणजे तुम्हाला. गीतेचं पारायण करताना विष्णू सहस्रनाम आठवत नाही, पण विष्णू सहस्रनाम घेताना गीता वारंवार आठवते. प्रभू सर्वत्र आहे. जर भेद दिसत असेल तर ते मनुष्याच्या अज्ञानामुळे त्याला ते दिसतात, पण प्रभू सर्वत्र आहे. उदाहरण थोडंसं समजून घ्यायला बघतो आपण की उदाहरणार्थ विजेचा स्रोत जो एका ठिकाणी आहे, पण आपल्या घरात जेव्हा ती येते, म्हणजे मुख्य स्रोतापासून जी आपल्या घरात असो किंवा मुख्य आणखीन कुठे दुसरीकडे असो, ती आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. कसं की तीच वीज जी मुख्य ठिकाणाहून येते वायरद्वारा, कधी फ्रीज मध्ये असेल तर थंड करते, गिझर मध्ये असेल तर पाणी गरम करते, कुठे बल्ब ट्यूब मध्ये असेल तर मोठ्या पॉवरचा असेल तर उजेड भरपूर देते, मंद असेल तर मंद प्रकाश देते, कुठे पाणी खेचते, कुठे पाणी फेकते. यंत्र विविध आहेत पण वीज एकच, म्हणून आपल्याला विविधता दिसते, पण विजेचं मुख्य स्रोत मात्र एकच आहे. तसे हा परमात्मा, हे नुसतं उदाहरण समजून घ्यायला, याहीपेक्षा परमात्मा वेगळा आहेच, पण हे उदाहरण समजून घ्यायला की कसं ते सर्वत्र आहे. एकच स्रोत पण सर्वत्र वेगवेगळ्या रूपात आहे, विविधतेमध्ये आहे, पण तरी एकरूप ते एकच आहे. तसे हा परमात्मा सर्वत्र व्यापून, पण मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, वृक्ष, वेली यांच्या त्यांच्या बुद्धिशक्तीनुसार, त्यांच्या त्यांच्या प्रकृती धर्मानुसार क्रिया करतात. त्यानेच सर्वांना इच्छा स्वातंत्र्य, क्रिया स्वातंत्र्य दिले आहे आणि त्यानेच सर्वात ऊर्जा आणि शक्तीही भरलेली आहे. तोच या सृष्टीमध्ये म्हणून सर्वत्र व्यापून आहे असं म्हटलं जातं. म्हणून त्याला सर्व असं म्हटलंय. असतः च सतः च सर्वस्य प्रभवाप्ययात्
सर्वस्य सर्वदा ज्ञानात् सर्वमेनं प्रचक्षते. परमेश्वर कारणही आहे, कार्यही आहे आणि हे दोन्ही असल्यामुळे तो सर्व आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान हे तिन्ही तोच असल्यामुळे परमेश्वराचं सर्व हे नाम अनवर्थक वाटतं. 17व्या श्लोकातलं नाम बघतो आपण. शर्वः एकूण 26वं नाव आहे. शर्वः मगाशी पाहिलं सर्व, आता शर्व. ओम शर्वाय नमः. सर्व आणि शर्व उच्चारामध्ये भेद आहे, हे लक्षात ठेवायचं. श्रीमद शंकराचार्य या शब्दावर भाष्य करताना म्हणतात की शृणाती संहार समये संहरती संहारयती सकलाः प्रजाः इति शर्वः. शर्व म्हणजे शीर्ण करणारा. परमेश्वर कालरूपाने आयुष्याचा, स्वजनांच्या, धनाचा ऱ्हास करीत असतो. शर्व म्हणजे संहर्ता, अपहर्ता. पण करणीने कसं आहे, उपकर्ता आहे, भरता सुद्धा आहे. मागचे नाम सर्व बघितलं आपण, त्याने अनुभूती येते, आनंदाची अनुभूती येते आणि तोच सर्वत्र आहे हे जाणल्यामुळे आनंदानुभव मिळतो. पण शर्व नामाने तो संहारकही आहे हे सांगून वैराग्य आणि ज्ञान याची पुरवणीच करीत असतो. हीच त्याची परम कृपाळुता आहे. जीवाला आपल्या उपाधीतून सुटून शिवस्वरूप लाभणे हा त्याचा कृपाळुतेचा चरम टप्पा आहे. नाथांच्या घरची उलटी खुणं हे भजन सगळ्यांना माहिती आहे. असा हा उलटा प्रकार. जो शर्व, जो हर, तो शिव, तो शंकरही आहे. शंकर या शब्दाचा अर्थ बघताना शम करोति ती शंकरः. शम म्हणजे कल्याण, तोच कल्याण करणाराही आहे. आणि यातूनच शिव आणि विष्णू यांची एकता दाखवलेली आहे या नामातून. जसं शिव महिम्न स्तोत्रात म्हटलेलं आहे 29व्या श्लोकामध्ये, नमस्सर्वस्मे तदिदमिति शर्वाय च नमः. कारण तोच सूक्ष्म आहे, तोच महान आहे, तोच वृद्धही आहे, तोच युवान होतो, तोच जवळ आणि तोच दूर पण आहे. कूटस्थ म्हणजे कुठे ठिकाणी, अगदी गुप्त ठिकाणी, शिवाय सर्व व्यापकही तो आहे. प्रत्यक्ष किंवा परोक्षही जे शिव त्याला नमस्कार असो असे या श्लोकात म्हटलेलं होतं. तसेच विष्णूही आहेत. म्हणूनच शर्व म्हणजे संहारक शिवाचं नाम आहे. तसं विष्णूचेही शर्व हे नाम आहे. कारण भगवंतांनी गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 32व्या श्लोकात सांगितले आहे की कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तु मिह प्रवृत्तः. मीच लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. आणि म्हणून कालस्वरूप परमेश्वर याचं एक नाव शर्वही आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 17वा त्यातलं शिव हे 27वं नाम आपण बघतोय. ओम शिवाय नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की निस्त्रैगुण्यतया शुद्धत्वात् शिवः सह ब्रह्मा सह शिवः इति अभेदोपदेशात शिवादिनामाभिः हरिः इव स्तूयते. निस्त्रैगुण्यतया म्हणजे सत्वरजतम या 3 गुणांनी पार, अतीत असा गुणातीत असल्याने, शिवाय शुद्धत्वात म्हणजे शुद्ध स्वरूप त्या भगवंताला शिवः असं म्हटलंय. सह ब्रह्मा सह सह शिवः, तोच ब्रह्मा तोच शिव असा अभेदामुळेच त्याला शिव या नामाने सुद्धा हरीची स्तुती केली जाते. शिव म्हणजे मंगलकारी, शुद्ध, पवित्र. त्रिगुण प्रपंच संपलाय म्हणून निस्त्रैगुण्य म्हटलंय. नैर्गुण्य आहे. जिथे अद्वैत आहे ते तुरीय पद म्हणजे शिव. तत् व्यतिरिक्त सारे शव आहे. जे अद्वैत आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे ते सगळं शिव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं शव आहे. कारण तिथे ना सत ना चित ना आनंद, जणू स्मशानच म्हणायचे. ते कशाला? शवला. या जगद्रूप स्मशानामध्ये
जड जीवरूप शिवाच्या मेळाव्यामध्ये शिव ध्यानस्थ बसलाय. प्रपंचाच्या चितेचे भस्म त्याने सर्वांगावर चर्चिले आहे. नरमुंडांच्या माळा सूत्रात्मक धारण केल्या आहेत. इथे केवळ रूपाने शिव तोच विष्णू आणि तोच विष्णू म्हणजे तोच शिवही आहे. विष्णू आणि शिव हे अभेद रूप आहे. कारण वस्तू एक पण नावे अनेक आहेत. त्याप्रमाणे जो शिव तोच ब्रह्मा आणि तोच विष्णू ही होय. ही मूर्तीत्रयी असेल म्हणजे त्रयमूर्ती आपल्याला दिसते, वस्तुत्रयी मात्र नाही, एकच आहे. एकमेवा द्वितीयच ही वस्तू आहे. सर्व शर्व शिव तिन्ही नावे विष्णूचीच आहे. तोच सर्वत्र आहे म्हणजेच सर्जन करणार आहे तोच. शर्व म्हणजे संहारकही तोच आणि शिव म्हणजे मंगल पवित्र शुद्ध म्हणजेच मंगल करणाराही तोच आहे. शिवाय शिव विष्णू हरिहर एकच आहे. तोच ब्रह्मा तोच शिव तोच विष्णू म्हणून परमेश्वराचं एक नाव शिव असेही आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 17वा 28वा नाम त्यातलं बघतो आपण क्रमाप्रमाणे. स्थाणुः. ओम स्थाणवे नमः. स्थाणू म्हणजे स्थिर असल्यामुळे त्याला स्थाणू म्हणतात. शंकराचार्य भाष्य करतात स्थिरत्वात स्थाणुः. स्थिर आहे म्हणून त्याला स्थाणू असं म्हटलंय. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात म्हटलंय नित्य सर्वगत स्थाणुरचलोयम सनातनः. हा स्थिर राहणार आहे, नित्य आहे आणि सनातनही आहे. स्थाणू म्हणजे ना कमी होणार ना वाढणारा असाही एक अर्थ आहे. किंवा झाडाचा बुंधा कसा असतो, सर्वगत नाही, स्थिर आहे. बुंधा आहे तो म्हणजे त्यातनं झाड वाढणार फुलणार फळणार सगळं आहे, पण तो कुठे जात नाही, तो एका ठिकाणी स्थिर आहे. पण हे परमात्म तत्व कसं आहे, स्थिरही आहे आणि सर्वगतही आहे, सर्वव्यापीही आहे. स्थितिशील म्हणजे स्थाणू स्थिर आहे. परमात्मा पूर्ण आहे, सर्वार्थ सिद्ध आहे. त्याला काही मिळवायचं आहे म्हणून त्यासाठी काही हालचालही त्याला करायची नाहीये, काही कारणही नाहीये तसं करायची. ज्याला वासना असतात तो जीव वासनांच्या योगे मग जळत असतो, चळत असतो, म्हणजे त्याचं आपलं ते धडपड चालू असते. परंतु जो स्वयंतृप्त आहे तो परमात्मा कशासाठी धडपड करेल, तो स्थिरही आहे पण सर्वगतही आहे. पण एक नाव त्याचं स्थाणू या अर्थाने आहे. जिथे अपूर्णता असते तिथेच गती संभवते. समुद्र पूर्ण आहे म्हणून त्यात नदीसारखा प्रवाह नाही, समुद्राला प्रवाह नाही नदीसारखा, पण त्यातही भरती ओहोटी आहेच, पण ती आकाशामध्ये नाही आहे. समुद्र वेगळा आकाश वेगळं. आकाशात ती भरती ओहोटी दिसत नाही कारण ते परिपूर्ण आहे. परमात्मा तर त्याही पेक्षा परिपूर्ण आहे, एकमेवा द्वितीय आहे. त्यामुळेच तो स्थाणू कूटस्थ म्हटलाय. त्याची वाढ घट होऊ शकत नाही म्हणून स्थाणू. स्थाणू म्हणजे आणखी एक आपल्याला अर्थ माहिती आहे, खुंट ज्याला म्हणतात. तसा पाना फुलांनी बहरत नाही तो खुंट, तसा गळून घटतही नाही. एखादा ज्याला काय ओंडक्यासारखा असतो किंवा एक झाडाला काही त्याला फळं फुलं येत नाही किंवा पानं पिणं पण येत नाहीत, पण तो गळून पण जात नाही, तसा एखादा खुंट. तसा हा परमात्मा, त्याला जन्मादी षड्भाव नाहीत म्हणून तो स्थाणू. हे नुसतं एक समजून घेण्यापुरतं उदाहरण. सर्वः शर्वः शिवः स्थाणुः या हरिपाठामध्ये हरपाठ मिसळलेला आहे. वस्तुतः हरिनाम सर्वव्यापी आहे. माऊली म्हणतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक हरिनाम घेतल्यावर दुसरं नाम घ्यायला मुळे काही पुरतच नाही. हत्तीच्या पावलात जशी सर्व पावले येऊन गेली तशी हरिनामामध्ये सर्व नामे, कारण ते नुसते सर्वच नाही आहे तर अति सर्व आहे. मुलाच्या मुखाला चाळा असतो, तो बाराखडी घोकू लागतो. त्याला काही म्हणायला सांगितलं की एक सारखं तो ते घोकत असतो. तसा
भक्ताच्या मुखाचा चाळा सहस्रात वारंवार प्रगटलेला आहे. आरंभी जे आले मुखात त्यानेच नामावली सुचली आणि रचली आहे. जसं पहिला श्लोक कोणता होता, 14वा जो आपण बघितला, भीष्माचार्यांनी नामावली सुरुवात केली त्यावेळेचा, तर विश्वम विष्णुर्वषट्कार, ही वची 12 खडी आली. मग भूत भव्य भवत प्रभू म्हटलंय. पुढे भूतकृत भूतभृत भावो, भूतात्मा भूत भावना, पुढे भची 12 खडी आली आहे. इथे सगळं सर्व शर्व शिव स्थाणू म्हणजे स आणि श ची 12 खडी म्हणजे पाढाच आला एक प्रकारचा. मनाच्या उड्या विलक्षण आहेत. ते कधी साधर्म्य तर कधी वैधर्म्य दाखवतं, कधी संगती तर विसंगती असते, कधी कधी संश्लेषण तर कधी विश्लेषण, असे नाना भाव लक्षून एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम, 9व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. अशा प्रकारे मनाचा हा मनस्वीपणा सर्वत्र पाहायला मिळतो. अनेक रूपांनी असलेला हा मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात. त्यातलंच हे एक नाव आपण बघितलं की जे आहे स्थाणू. 29वं नाव बघतोय आपण, भूतादी. ओम भूतादये नमः. भूतानाम आदि कारणत्वात भूतादिही. भूतादी म्हणजे भूतांचा उगम, आदी म्हणजे उगम. भूतमात्रांचे आदी कारण असल्याने त्याला भूतादी म्हटलंय. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी जल तेज वायू आकाश याने सर्व काही सृष्टी बनते. त्याच्याही आधी जो तो हिरण्यगर्भ सूक्तात म्हटलंय की हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जात पतिरेका आसीत सादाधार पृथिवीम द्यामुते माम तस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ म्हणजे प्रजापती, समवर्ताग्रे म्हणजे उत्पन्न झालाय, सर्वप्रथम ते उत्पन्न झालाय. भूतस्य जातः पतीही एका आसीत, तोच एक आधी उत्पन्न झालेला. सादाधार पृथ्वीम त्यांनी सगळं धारण केलेलं आहे. अशा अर्थाने सगळ्या सूर्यादी तेजस्वी पदार्थांचा तोच आधार आहे. जे जे जगत आणि जे होईल त्याचाही आधार परमात्मा हा एकमात्र स्वामी आहे. हा जगाच्या उत्पत्तीपूर्वी सुद्धा विद्यमान होता, म्हणून तो भूतादी. याने अंतरिक्ष लोक, द्युलोक आणि पृथ्वीला धारण केले. त्याला सोडून आम्ही कोणत्या देवतेला हव्य सामग्री देऊन हवन विधी करावा, असं हे जो हा आत्ताचा आपण जो श्लोक बघितला त्यात म्हटलेलं आहे. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे वगैरे हा श्लोक जो आहे तो, त्याला सोडून आम्ही कोणत्या देवतेला हव्य सामग्री देऊन हवन विधी करावा, कोणत्या देवतेचे आम्ही त्याला सोडून पूजन करावे. हिरण्यगर्भ सूत्रामध्ये हा मंत्र सगळ्या ऋषीमुनींनी जो गायलेला आहे तो हा आहे. या आधी आलेले नाव स्थाणू होतं. याच्या आधी म्हणजे अपरिवर्तनशील, एका ठिकाणी स्थिर. आणि आता पुढचं नाव आलंय भूतादी, म्हणजे तोच आपल्यातून भूत मात्र निर्माण करतो. भूतांचा तोच उगम आहे. ज्याप्रमाणे आपल्या उगमस्थानातून सहस्रावधी बिंदू मालिकांचा रूपाने प्रवाहित होऊन नदी समुद्राला मिळते, त्याप्रमाणे ही समस्त भूतसृष्टी परमात्म्यापासून उद्भूत झाली आणि उद्गत झाली आहे. नदीला उद्गम असतो, एक परायण असतं. परायण म्हणजे अंतिम मुक्काम, शेवटचं स्थान तिचं ते म्हणजे समुद्र. आणि या दोहोंच्या दरम्यान ती तरंगित होत असते. त्याप्रमाणे म्हणजे उद्गम आणि जे तिचं परायण स्थान आहे ते, या दोहोंच्या मध्ये ती वाहत असते, तरंगित असते. त्याप्रमाणे ही सृष्टी ही अक्षर परमात्म्यापासून उद्गत होऊन अव्यय निधिरूप त्याच्याशी संगत होत असते. म्हणजेच अक्षर परमात्म्यापासून ती उद्भवतो तिचा आणि त्यालाच जाऊन ती मिळते. अव्यय निधिरूप अशा त्याच्याशी संगत होत असते ती या सृष्टीशी. मध्यंतरीचे तिचं व्यक्त जीवन कसं आहे, म्हणजे हा प्रपंच. आणि हा प्रपंच क्षणिक होय, क्षर होय, असं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं, ऐकतो आपण. एखाद्या झाडाचं जीवन केव्हा सफल मानलं जातं, जेव्हा ते बीज पेरले ते बीज फलरूपाने धारण करते तेव्हा त्या झाडाचं जीवन सफल झालं असं मानतो आपण. तसेच
जेव्हा ही भूतसृष्टी परमात्म्यापासून उद्भव होऊन परमात्म्यापासून तिचा उद्भव होतो आणि परत ती परमात्म्यालाच गाठते, तेव्हाच ही भूतसृष्टी सफल होते, कृतार्थ होते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्रपुष्प आले गेले वाया. अशा शब्दात प्रगट केलाय. मधली सृष्टी ही सारी अशी अनित्य आहे. नित्य मात्र एक अक्षर परमात्माच तो आहे, जो सृष्टीचा उद्गम आहे, तसाच तो परायणही आहे. पुढील नाम आहे अव्ययनिधी. हे भूतादी पदाबरोबर वाचले म्हणजे मग दोहोंची संगती लागते. पुढचं नाव बघूया. विष्णू सहस्त्रनाम श्लोक 17 आणि नामावलीप्रमाणे 30वं नाव आपण बघतोय. निधिरव्ययः. अव्ययः निधिः. ओम अव्ययनिधये नमः. आदि शंकराचार्य आपल्या भाष्यात लिहितात, प्रलय कालेस्मिन् सर्वनिधीयते इति निधिः कर्मण्यधिकरणे च. असं पातंजली सूत्रात सुद्धा म्हटलंय. इति की प्रत्ययः सह एव निधिर्विशेष्यते. अव्ययः अविनिश्वरो निधिरित्यर्थः. याचा अर्थ असा आहे की हा काय आहे, अक्षय साठा म्हणजे संग्रह आहे. प्रलयकाळी, प्रलय कालेस्मिन म्हटलंय म्हणजे प्रलय काळी सगळे प्राणी परमात्म्यातच स्थित असतात, म्हणून तो निधी आहे. त्याला निधी म्हटलंय, साठा, संग्रह या अर्थाने. आणि ज्या अर्थी ही सृष्टी या परमात्म्यापासून असंख्य वेळा निघून पुन्हा त्यातच निमाली, लय पावली, त्या अर्थी तो अव्यय आहे. अव्यय म्हणजे कधीही तो साठा नष्ट न होणारा आहे. समजा एखाद्या जलाशयातून खूप पाट काढले पाणी वळवायला इकडे तिकडे, तर ते जलाशय उथळ होते, प्रसंगी संपूही शकते. परंतु समुद्र कधी रिता किंवा शून्य होणे शक्य नाही. त्याप्रमाणे परमात्मा हा अक्षय आहे नव्हे, तो अक्षयच आहे. जसे एखादे बीज उगवले तर त्याला फळं फुले येतील, त्यातून पुन्हा बीज येईल, पुन्हा उगवेल. फळं फुले प्रक्रिया अखंड चालूच असते. तरी कदाचित कधीतरी या बीजाला मर्यादा येईल. पण परमात्मा सनातन बीज आहे, म्हणजे कधीतरी ते बीज निष्फळ होईल. परंतु परमात्मा मात्र सनातन बीज आहे. विद्धिमां सनातनम. 7व्या अध्यायात पण आपण बघितलेलं आहे, बीजम माम विद्धी सनातनम. मी सनातन असं बीज आहे. अखंड सर्जन, प्रलय, पुन्हा सर्जन, अव्याहत प्रक्रिया चालूच असेल. म्हणून परमात्म्याला अव्यय निधी असं म्हटलंय. जणू न संपणारा हा साठा आहे आपल्या जवळच. बघा ना, कधी संपत्तीचा साठा, कधी ज्ञानाचा साठा असतो, किंवा कर्माचा सुद्धा, अखंड प्रेमाचा सुद्धा साठा असतोच. तो वाहता असायला हवा. उत्तम कार्याच्या सर्जनासाठी तो निधी कधीही संपणारा नसावा. सतत त्यासाठी प्रयत्नशील आपण असलो पाहिजे. जीवन आहे तोपर्यंत तो साठा ज्ञानाचा, ज्ञान मिळवण्याचा असो किंवा देण्याचा असो, उत्तम कर्म करण्याचा असो किंवा कर्माला प्रेरणा देणारा असो, प्रेम, एकमेकांशी भावनेनी सतत संबंध जुळवायला हवे. कुठेही गैरसमज, समज याला थारा देऊ नये. अशा प्रकारे जीवनामध्ये हा जर साठा आपल्याजवळ असेल तर तो नेहमी अक्षय असावा. त्यामुळे मिळणारा जो दिव्यानुभव असतो तो वर्णनातीत असेल. दिव्यानुभव हा नेहमी वर्णनातीत असेल. प्रभूचे एक एक नाम आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे, पण त्या नामातून त्याच्याजवळ जे असणारे गुण आहे ते सुद्धा आपल्यामध्ये संक्रमित व्हावे, हे सतत स्मरण असायला हवे. अव्यय निधी हे प्रभूचे नाम, म्हणून त्याचं नित्य स्मरण करायला हवे. अव्यय निधी. पुढचं 31वं नाव बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 17. नामावलीप्रमाणे नाम आहे 31वं. संभवः. ओम संभवाय नमः. आदि शंकराचार्य लिहितात, स्वेच्छया समीचीनं भवनमस्येति संभवः. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे इति भगवत वचनात.
भगवंत आपल्या इच्छेने प्रगट होतात, अवतार घेतात. बाकी जीव आपल्या कर्माने भोगायला जन्म घेतात. संभव यामध्ये सम हा उपसर्ग लागलाय आणि भू हा मूळ धातू आहे. भूभव म्हणजे टू बी, होणे, प्रगट होणे या अर्थाने. पण कसं? तर सम्यक, सम उपसर्गाचा अर्थ आहे सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे, समीचीनम योग्य उत्तम प्रकारे ते प्रगट होतात. आपण आपल्या इच्छेनुसार जन्म घेत नाही ना, चांगल्या तऱ्हेनेही येत नाही. गर्भातील दुःखदायक यातना भोगत जन्म घेतो आपण. पण भगवंत कसे आहे? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे गीतेच्या 4थ्या अध्यायातील 8व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलंच आहे. त्यांचा तो उद्देशच आहे अवतार घेण्याचा. अवतार घेण्याचा उद्देश काय आहे? तर सज्जनांचं रक्षण महत्वाचं सांगितलंय. सज्जनांना त्यांच्या सत्य धर्माचरणामुळे क्लेश दिले जातात दुष्टांकडून. दुष्ट त्यांना कारावास देतात, देहांत किंवा अन्य प्रकारचा छळ करून सज्जनांना त्रास दिला जातो. त्यांच्या रक्षणासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. साधू कोण आणि सज्जन कोण? तर केवळ भगवी वस्त्र किंवा पांढरी वस्त्र घालून दांभिकपणे फिरणारे साधू नव्हे. कारण वस्त्राचा रंग बदलून साधू आणि संत म्हणून वावरणारे, आतील वृत्ती त्यांच्या कधीच पालटत नाही, असे लोक साधू नसतात. तर जे सरळ स्वभावाचे, स्वतः कष्ट झेलून इतरांची पीडा जाणून त्यांच्यासाठी हित चिंतणारे असतात, त्यांना साधू म्हणायचं, त्यांना सज्जन म्हणायचं. प्राणदानेन अपि परकार्याणि साधनोती इति साधू. अगदी वेळ पडली तर स्वतःचा प्राण देऊन दुसऱ्याच्या कार्यासाठी, परकार्यासाठी म्हणजे चांगल्या कार्यासाठी, चांगलं कार्य जे साधतात त्यांना साधू म्हणायचं. हा साधूचा संकल्प असतो. अशा सज्जनांच्या रक्षणासाठी मी अवतरतो असं भगवंत म्हणतात. दुसरा उद्देश काय आणखी? की त्याचबरोबर विनाशायच दुष्कृताम, दुष्टांना शासन करण्यासाठी, त्यांच्या विनाशासाठी मी प्रगट होतो. कृष्ण असा की जो कठीण परिस्थितीत सुद्धा आम्हाला तारायला येतो. कृष्ण म्हणजे भगवान विष्णूंनीच हा अवतार घेतलाय श्रीकृष्णाचा. तो आपल्याला कठीण परिस्थितीत सुद्धा तारायला येतो, सत्याचा आधार घेतो. नवजागरण करण्यासाठी असे महापुरुष पुन्हा पुन्हा अवतरत असतात. प्रबोधन, सुधारणा आणि क्रांती घडवून आणण्यासाठी श्रीकृष्णासारखे, श्रीरामांसारखे अवतारी महात्मे युगायुगात म्हणजे प्रत्येक युगात जन्म घेत असतात. काही लोक शब्दच्छल करून म्हणतील की दुष्टांचा नाश करण्यापेक्षा दुष्ट प्रवृत्तीचा नाश करावा. हे तत्व म्हणून चांगले असलं तरी व्यवहारात ते योग्य कितपत निष्पन्न होते ते कठीण आहे मात्र. कारण दुष्टांची दुष्ट प्रवृत्ती नष्ट होतच नाही. शांत राहिले, समजावून बघितले तर ते दुष्ट अधिकच माजतात. कारण त्यांना वाटतं हे शांत सहन करतात आहे, शांत आहेत म्हणून ते अधिकच माजतात. म्हणून जणू श्रीकृष्ण नीती हेच सांगते नेहमी की जे अतिदुष्ट आहेत, सज्जनांचा छळ करणारे असून सर्वत्र अत्याचार, दुराचार याला खतपाणी देऊन समाज, राज्य, राष्ट्र विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा विनाश होणे अत्यंत आवश्यक आहे. हीच श्रीकृष्ण नीती आपल्याला माहिती आहे. भगवंतांनी अवतार घेऊन हेच शिकवलंय. धर्म संस्थापना तिसरा उद्देश आहे त्यांचा, म्हणजेच माणुसकीच्या धर्माची स्थापना करणं. ज्यावेळी पूर्ण सृष्टीला गतिशील ठेवणाऱ्या धर्मात अवरोध, अडथळे उत्पन्न झालेत की सारेच अनियंत्रित होत जातात. त्याला सुनियंत्रित करण्यासाठी, जे नियमांविरुद्ध वागतात त्यांना दंडित करण्यासाठी आणि मानव जातीचे उत्थान करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा या युगात अवतार घेतो, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगताना सांगितलेलं आहे की संभवामी युगे युगे. आणि खरंच आहे, ते योग्यच आहे. पुन्हा पुन्हा आपण बघतो की अशी जेव्हा वेळ येते, आपत्ती आलेली असते सर्व राज्यावर, राष्ट्रावर, तेव्हा असे कुठेतरी सत्पुरुष, साधू पुरुष जन्माला आलेलेच असतात की जे सगळे निवारण करण्यासाठी ठामपणाने उभे असतात. धर्माला विस्कळीत होऊ देत नाही, पण त्यासाठी कधी कधी बराच काळ सुद्धा जावा लागतो. तू जर असा शांत राहिलास, युद्ध परांगमुख झालास, तर सृष्टीच्या कार्यास सहाय्यक झाला नाहीस असं होईल आणि त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील
हे अर्जुनाला म्हटलं होतं भगवंताने. आणि म्हणून शांत न राहता, अन्याय सहन न करता आपण ठामपणाने सज्जनांच्या पाठीशी आपण सुद्धा सदैव उभं राहिलो पाहिजे. आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी, दुष्टांच्या दुष्टकर्माचा, दुष्टवृत्तीचा नाश व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. संभव हे भगवंताचं जे नाम आहे हेच आपल्याला त्यातून मार्गदर्शन करतं. ओम संभवाय नमः. विष्णू सहस्रनाम श्लोक 17 चालू आहे आपला. आणि 32वे नाम भावनः. ओम भावनाय नमः. ब्रह्मसूत्रात म्हटलंय की सर्वेषां भोक्तॄणां फलानि भावयतीति भावनः. सर्व फलदातृत्वं फलमत उपपत्तेः. समस्त भोक्तांच्या फलांना, सर्वेषां म्हटलंय म्हणजे सर्वांच्या, भोक्तॄणां समस्त भोक्तांच्या फलांना, भावयती इति म्हणजे जो उत्पन्न करतात ते, त्याला भावनः म्हणून असं नाम आहे. फलमतः उपपत्तेः हे जे ब्रह्मसूत्रात म्हटलेलं आहे की भगवंताच्या सर्व फलदातृत्वाचे प्रतिपादन यातून केलेले आहे. भावन शब्दाचा अर्थ आहे भाव, सत्ता, अस्तित्व देणारा. या चराचर विश्वाला निर्माण करणाराही आहे आणि त्या जीवाचा विकास व्हावा म्हणून त्याला कर्म स्वातंत्र्य या जीवमात्रालाही देणारा तोच आहे. कर्मानुसार फल जे देतो भगवंत, ते जीव कायम सुखात किंवा कायम दुःखात राहावा म्हणून नव्हे, तर त्यातून जीवानी काही शिकावे, आपले कल्याण करून घ्यावे. दुःख आले तर केलेल्या कर्माचे असेल, पण अनुभवातून त्या जीवानी स्वतःच्या प्रगतीचा मार्ग क्रमावा. जर समोर दुःख आलं असेल, आपत्ती आली असेल, काही आलं असेल, तर त्यातून काही आपण शिकावं. हाच एकमात्र उद्देशाने भगवंताने ते आपल्या पुढे आलंय असं दिलंय असं समजावं. अतिसुख आलं तर त्या चांगल्या फळाचा, कारण त्यातून आपण फार अहंकारी बनत जातो. अतिसुख आलं की पैसा, अडका, विद्या, प्रतिष्ठा जे काही मिळत गेलं त्यामुळे काय होतं, माणसाला एक अभिमान तयार होत असतो, अहंकार येत राहतो. म्हणून असं न होऊ देता त्या चांगल्या फळाचा केवळ स्वतःसाठी उपयोग न करता इतरांनाही त्यातून काही देत जावे. परमात्मा या विश्वातील व्यक्ती, प्राणी मात्रांचा विचार करून तसं त्यांच्या कर्माचं फल देत असतो. म्हणून म्हटलंय सर्वेषां भोक्तॄणां फलानि भावयतीति. भगवंताच्या सर्व फलदातृत्वाचे इथे प्रतिपादन केलंय. त्याची सत्ता, अस्तित्व सर्वत्र असले तरी भावन शब्दात एक विचार आहे की असं कर्म करा की भगवंत तुम्हाला प्रेमाने सहज त्याच्या मांडीवर बसवेल. प्रेमाने आलिंगन द्यायला स्वतः भगवंत तुमच्यापर्यंत येईल. असा हा भूत भावन उत्पन्न करणाराही तोच आणि कर्मफल देणाराही तोच आहे. आपण गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 47वा श्लोक बघितलाय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. भगवंत म्हणाले की कर्म करण्यावर तुमचा अधिकार आहे, परंतु फल काय मिळेल याच्यावर तुमचा अधिकार नाही. पण फल मिळणार नाही किंवा काय मिळेल हे माहिती नाही, मग कशाला कर्म करायचं हाही विचार नको. मा ते संगहतु अकर्मणी. मा म्हणजे नको आणि अकर्मणी म्हणजे कर्म न करण्यावर तुझा संग म्हणजे आसक्ती नको. कर्म तर करायचं, पण ते काय मिळेल याचा विचार न करता उत्तम कर्म केलं तर त्याप्रमाणे फळ प्रभू निश्चित देणारच. हा त्याचा अर्थ आहे. इथे भावनः हे भगवंताचे एक नाम त्या अर्थाने आहे की भोक्तांच्या फलांना उत्पन्न करणारा तो भावनः. विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 17 बघतोय आपण. त्यातलं 33वं नाम भर्ता. ओम भर्त्रे नमः. प्रपंचस्याधिष्ठानत्वेन भरणात भर्ता. भर्ता म्हणजे भरण करणारा. जीवाचा जन्म झाल्यावर त्याचं भरण करावं लागतं. जीव आपले भरण करण्यास अक्षम असतो. अशा कृपण
म्हणजेच कीव करण्याजोग्या पराधीन जीवांना जो माता पित्यांच्या इतर सर्वच पूर्वजांच्या हृदयात प्रेमाचा वत्सलतेचा पान्हा पुरवून त्याचे भरण पोषण करतो तो परमेश्वर हाच एकमेव भरता होय. सर्व विश्वाचे भरण करतो, पण तो आपल्याला दिसत नाही. गुप्तपणे तो सर्व करीत असतो. म्हणतात ना, चोच दिली तर तोच दाणाही देतो. मुंगीला कणकण तर हत्तीला मणमण तोच पुरवतो. असा हा, म्हणून याचं नाव एक भरता असं आहे. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकात स्वतः भगवंत सांगतात की गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानं निधानम बीजमव्ययम. म्हणजे भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, सर्वांचं निवासस्थान, प्रत्युपकाराची इच्छा न करता सर्वांचं हित करणारा अविनाशी असा मीच आहे. जगामध्ये 2च शक्ती आहेत, एक पोषक आणि दुसरी शोषक. प्रभूच्या ठिकाणी पोषक शक्ती आहे. कधी असुर वृत्ती वाढली आणि सज्जनांचे शोषण करू लागले ते असे लोक, तर भगवंत स्वतः अवतार रूपात येऊन दुष्टांना शासन करतात. संभव नामामध्ये आपण हे सगळं बघितलंय. आणि सज्जनांचं पोषण करतात, ते रक्षण करून या अर्थाने आहे पोषक शब्द. आई बाप भरवतात, पालन करतात, पण हे सगळं कसं असतं? वरवरचं असतं. मूळ सूत्रधार मात्र वेगळाच असतो. परमेश्वराचे भर्तृत्व सर्वांप्रती आहे आणि म्हणून परमात्म्याचं एक नाव भरता असं आहे. 34वं नाव आपण इथेच बघू, प्रभवः. ओम प्रभवाय नमः. प्रकर्षेण महाभूतानि अस्माज्जायन्त इति प्रभवः प्रकृष्टो भो जन्मास्येति वा. आदि शंकराचार्य आपल्या शांकर भाष्यात लिहितात, समस्त महाभूत चांगल्या प्रकारे त्यातूनच उत्पन्न होतात. प्रकर्षेण महाभूतानि अस्माज अजायंत असं संधी आहे तिथे. अस्य जन्म प्रकृष्टः. प्रकृष्टचा अर्थ आहे अस्य जन्म प्रकृष्टः भव इति. परमात्म्याचा जन्म कसा आहे? दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्य. गीतेच्या 4थ्या अध्यायात म्हटलेलंच आहे. परमात्म्याचा जन्म दिव्य, कर्म दिव्य, म्हणून प्रकर्षाने तो काय आहे? भूभव होतो. स्वतः आधी व्यक्त होऊन प्रभूत झाला आणि अव्यक्त म्हणून सूक्ष्म होता. ही जी आद्य सृष्टी तोच त्याचा प्रभव आहे आणि म्हणून भगवंताच्या या प्रथम आणि प्रगटीभवनाला प्रभूत असं म्हणतात. या प्रभवातूनच सर्व सृष्टीचा संभव होतो. ही सर्व सृष्टी उत्पन्न होते. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की मम योनिर्भवत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. माझी महद ब्रह्मरूप मूळ प्रकृती ही संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे. आणि या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप जी आहे ती गर्भाची स्थापना मी करतो. त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची मग उत्पत्ती होते. असा हा सनातन बीज असणारा परमात्माच कसा आहे? प्रभव म्हणून ओळखला जातो. त्या प्रभवाला वंदन असो. मनुष्य सुद्धा परमात्म्याच्या दिव्य गुणांच्या प्रभावाने आपलं जीवन उत्तम करू शकतो. ज्या ज्या गुणांचा अभाव तो दूर करून भगवंताच्या दिव्य जन्म कर्माच्या प्रभावाला जाणून, भगवंताचं जन्मदिव्य कर्मदिव्य त्याच्या प्रभावाला जाणून आपला जो मूळ सद्भाव आहे त्यात राहण्याचा सतत प्रयत्न करावा. हेच या नामातून सुचवायचं. भगवंताचे एक एक नाम गुणाधारित आहे, बघतोच आहे आपण. ते उच्चारताना त्याच गुणांची आस धरावी. परमात्मा जसं आपल्या प्रकर्षेन भावेन, विशेष भावाने प्रकर्षेन भावेन सृष्टीचा संभव म्हणजे सम्यक भव करतो, सम्यक उत्पन्न करतो त्या सृष्टीला, तसे आपणही उत्तम गुणांचा आधार घेऊन या सृष्टीच्या उत्तम कार्यासाठी हातभार लागेल असा प्रयत्न करावा. हे या प्रभवातून संभव आहे. प्रभव हे नाम आपल्याला असं मार्गदर्शन करतं, असं सूचित करतंय. प्रभवः.
विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 17 नाम 35 बघतोय प्रभू. ओम प्रभवे नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्वासु क्रियासु सामर्थ्यातिशयात प्रभू. सामर्थ्यातिशयात म्हणजे अतिशय सामर्थ्याची अधिकता असल्याने कशात पण त्या समस्त क्रियासु समस्त क्रियांमध्ये परमात्म्याच्या सामर्थ्याची अधिकता असल्याने त्याला प्रभू असं म्हणतात. परमेश्वर विश्वाचा जननी जनक आहे. गीतेच्या 14व्या अध्यायात आपण 4थ्या श्लोकात बघितलेलं होतं की सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्त्याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. सर्व सृष्ट विश्वाचा हा पिता पालक म्हणून प्रभू आहे. या सृष्टीतील सर्व जीवांना तो वासना कर्म आणि ज्ञान देऊन त्यांचे पालन करीत आहे. जीव आपल्या कर्माचे बरे वाईट फळ भोगण्यासाठी देह धारण करतो. सृष्टीमध्ये जन्माद्वारा येऊन समजदार मनुष्य आपले स्वरूप काय, माझा जन्म कशासाठी, मला काय करायला हवे हे हळूहळू ज्ञान प्राप्त करून मग प्रगती करू लागतो. असा ज्यावेळी तो ध्यास घेतो त्यावेळी परमेश्वर मग त्याचा सोयरा सांगाती असतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या म्हणूनच म्हटलेलं आहे की जर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो तर मग प्रभूच आपला सांगाती बनतो आणि आपल्याला हात धरून बरोबर योग्य मार्गावर न्यायला लागतो. असेही परमेश्वराचे प्रभुत्व, चालकत्व, पालकत्व भक्त ओळखतो. अभक्त ओळखत नाही. तो मन मानेल तसं वागत असतो, स्वतःचा विनाश ओढवून घेतो. पण भक्त म्हणजे निस्सीम भक्त मात्र त्याचं सामर्थ्य जाणतो. अर्थातच प्रभू सर्वांचा स्वामी आहे, विश्व प्रभू आहे. सर्वांचंच तो पालन करतो, परंतु भक्तांना मात्र तात्काळ हात देतोच. पण अभक्तांना तो फक्त सांभाळत असतो. वेळ पडली तर त्यांना असे काही सुख दुःख देतो की ज्यातून ते काही शिकावे. त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगूही देतो. त्यांना मिळालेल्या अनुभवातून ते आपला विकास करतील, प्रगतीपथाकडे वळतील यासाठी जणू काही प्रभू त्यांना वेगवेगळ्या संधी देत असतो. पण जो खरा भक्त असतो, निस्सीम भक्त असतो, त्याला मात्र प्रभू तात्काळ योग्य मार्गावर आणतो. योग्य मार्गदर्शन कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो करतच असतो. असा हा प्रभू भूतादींचा भरता, त्यांचा प्रभवही, त्यांचा संभव, आणि म्हणूनच त्याला एक नाव आहे प्रभू. कारण प्रभू म्हणजे कल्याण करणारा. भू भवती आणि प्र म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे विशेषत्वानी हाही अर्थ घेता येतो इथे की जो विशेषत्वानी जीवाला उत्पन्न करून त्यांना योग्य पद्धतीने त्यांचं रक्षण करतो, त्यांचं कल्याण करतो. म्हणून हा स्वामी प्रभू म्हणून या नामाने ओळखला जातो. पुढचं 36वं नाव आहे आपण इथेच बघू. ईश्वरः. श्लोक 17व्यातलंच आहे. ओम ईश्वराय नमः. मांडुक्य उपनिषदात निरुपाधिकमैश्वर्यमस्येति ईश्वरः एषः सर्वेश्वरः इति श्रुतेः. भगवंताचं ऐश्वर्य कसं आहे? उपाधिरहित आहे. अनंत शक्ती असणारा हा कसा आहे? सर्वेश्वर आहे असं श्रुतीही म्हणते. संस्कृतमध्ये ईश धातूचा अर्थ आहे नियंत्रित करणे. यावर जो वरह लावलेला आहे प्रत्यय म्हणजे तो त्याचा अर्थ आहे श्रेष्ठ, या अर्थाने लावलाय वरह. मूळ आहे ईश नियंत्रित करणारा आणि त्याचा वरह म्हणजे श्रेष्ठ त्याच्यावर असणारा, म्हणजे नियंत्रण करण्यामध्ये जो श्रेष्ठ म्हणजेच नियंता तोच, त्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून त्याला ईश्वरः असं म्हणतात. परमशक्ती ज्यापासून सर्व संसाराची उत्पत्ती होते त्याचा जो पालक चालक जसा तसा नियंत्रण करणाराही तोच आहे. शक्तिमान, संपन्न आणि ऐश्वर्यशाली. गीतेच्या 18व्या अध्यायामधील 61व्या श्लोकात म्हटलंय की ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठती. सर्व भूतांच्या हृदयात राहून वास करणारा हा ईश्वर काय करतो?
तर भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, आपल्या मायेने, मायया म्हणजे आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या, यंत्रारूढानी शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व भूतानी, सर्व प्राण्यांना हा कसं करतो, भ्रामयन फिरवीत असतो. तो सर्वांच्या हृदयात वास करणारा आहे म्हटलाय आणि तोच नियंताही आहे, तो शास्ताही आहे. हे विश्व त्याच्या आज्ञेत आहे. त्याच्या आदेशा वाचून झाडाचं पानही हलू शकत नाही. त्याच्या म्हणजे ईश्वराचे जे शासन आहे, जो मोडू पाहिल तोच मोडेल. बाकी तो बरोबर सर्वांना आपल्या या शरीररूपी यंत्रावर आरूढ करून आपल्या मायेने फिरवीत असतो. म्हणून तमेव शरणं गच्छ सर्व भावेन, त्याला शरण सर्व भावाने जायला हवं आणि मग तत्प्रसादात पराम शांतीम प्राप्स्यसी, त्याच्यातूनच त्याच्या कृपा प्रसादानेच परमशांती प्राप्त होईल. पण ती कशी, तर शाश्वतम स्थानम प्राप्स्यसी असं अर्जुनालाही पण म्हटलेलं आहे 62व्या श्लोकात, की शाश्वत अशी स्थान तिथे प्राप्त होईल आणि शांतीही तुला प्राप्त होईल. म्हणून त्या ईश्वराला शरण जा म्हटलंय. असा हा ईश्वर, परमात्म्याचे ईश्वर, परमेश्वर आणि सर्वेश्वर असे अनेक नावं आहेत. त्यातलं हे एक ईश्वर नाम आपण बघितलं. आधीचं बघितलं होतं आपण प्रभू आणि हे ईश्वर, दोन्ही एकत्र नामं बघितली आपण.